नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आता मी शेतातून आले होते. शेतातून आले तर बाहेरचं गोठ्यातलं कामं उरकून घेतली, म्हणजे बाहेरचे कपडे वगैरे आणून घेतली, गोठ्यातलं शेण वगैरे झाडून काढलं, कुटी टाकली आणि आता वाजली होती 6. लाईट आली होती तर गिरण चालू केली, गिरण लावली आणि गॅसवरती मी चहा उकळायला ठेवला. चहा उकळतो तोपर्यंत मी लाटणं पटपट धुवून घेतलं आणि ते डब्यामध्ये डाळ आहे आज करायचं आहे मला सांबर, त्यामुळे मी डाळी निवडून घेत आहे. 10 डब्यामध्ये निवडूनच ठेवलेले आहे 6 करून, पण तरी पण पुन्हा हात मारावा लागत असतो तरी. आणि आज ना पिऊस ते सहलीला गेले नव्हते, त्यामुळे घर ना असं एकदम शांत झालेलं आहे. काहीतरी हरवल्यासारखं वाटत आहे. रोज त्यांची लुडबुड असते आणि सिद्धी तर रोजची असते. तिचा अभ्यास झाला का येते, मम्मा मी काही काम करू का, मला मदत करीत असते आणि तिला ओरडल्याशिवाय माझं काही दिवस संपत नाही. सकाळची सुरुवात तिच्यापासून होते आणि शेवट पण जपच तर ती अशी लुडबुड करीत असते. अभ्यास कर, अभ्यास झाला म्हणते आणि पुन्हा येते. ओरडलं तर जाते 2 मिनटं अभ्यास करीत बसते. आणि आज ना घर एवढं शांत आहे ना, त्यांच्याशी भांडणं नाही, रडाकडी नाही, काहीच नाही आहे. तर चला मग आज ती येतीनच 10-12 वाजता एक दिवस फिरायला गेल्यात. आणि त्यानंतर मग माझा चहा उकळला आणि चहा उकळतो तोपर्यंत माझी सर्व कामं झाली. तर चहा उकळायला ठेवला, दूध पण शेगडीवरती तापायला ठेवलं. दूध तापलं आणि मग थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. चहा पिवस्तोवर पाणीसुद्धा गरम होईल. त्यानंतर आज बनवायचं आहे सांबर. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवा म्हणलं, बघू ट्राय करून. तर इथे मी तुरीची, मुगाची आणि मसूरची डाळ काढून घेतलेली आहे. मुगाची डाळ घरचीच आहे, त्यामुळे थोडीशी हिरवी आहे. तर डाळी मी धुवून घेतलेली आहे, ते बघू शकता. डाळ धुवून घेतली. त्या अगोदर मी एक कांदा, एक टमाटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आणि आता मी हे सर्व कुकरमध्ये शिजायला घालणार आहे. तर आता मी डब्यामध्ये काढून घेत आहे. नंतर मी कुकरला लावून घेणार आहे, कारण कुकरमध्ये छान मला डाळ आणि भात एकत्र लावा, पण कुकरमध्ये ही डाळ कांदा टमॅटो ते जास्त झालं, त्यामुळे म्हणलं मग आता सेपरेट कुकरला लावा. त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मीठ, आणि यामध्ये मग अशी गरम करायला ठेवलेलं पाणी ओतून घेत आहे. आणि आता कुकरला मी शिजायला घालणार आहे. तो कुकरमध्येच ओतायला पाहिजे नव्हतं, पण म्हणलं आता चला कुकरमध्ये टाकावं, डबल वाढलं मला काम. तर इथे मी कुकरला शिजायला ठेवलेलं आहे. आता 2 शिट्या काढून घ्यायच्या आहे. तर कुकर लावला आणि आता गिरणीतलं दळणसुद्धा संपलं होतं. गिरण बंद केली आणि पीठ घेऊन आले. म्हणजे पीठ मळून घ्यावं, तर माझं पीठ मळायचं चाललेलं आहे. तर मी पीठ मळून झालेलं आहे. तर पीठ 10 मिनटं भिजन तोपर्यंत म्हणलं गायांना पाणी पाजून घ्यावं. तर बाहेर आले मी. तर इथं बघू शकता कसला बाहेर अंधार झालेला आहे, 6:30 वाजताच. तर म्हणलं चला आता बाहेर, आणि लवकर चारा टाकल्यामुळं गाय अशा टक्कामक्का बघत होते आणि हे पण ना बाहेर गेलेले होते, त्यामुळे मग म्हणलं घरातली कामं उरकून घ्यावा कोणतं तरी या. तोपर्यंत गायांचा चारा खाऊन झाला होता, अशा टक्कामक्का बघत होते आणि अंधार पडलेला होता. तर म्हणलं आता चला यांना पाणी पाजून घ्यावा, कांडी ठेवावा आणि मग घरात म्हणलं स्वयंपाक करायला यावा. तर त्यानंतर मी बाहेरचं सर्व काम आवरून घेतलं, गायांचं दूध काढलं, पाणी पाजलं आणि मग आता किचनमध्ये आलेली आहे. डाळ मस्तपैकी शिजलेली आहे. इथं बघू शकता कसली भारी डाळ शिजलेली आहे. थोडीशी हटवून घेतली. त्यानंतर आलं लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे. सांबर मसाला काढून घेतला, थोडासा गरम मसाला आणि घरचा कुटलेला मसाला, एवढाच मसाला मी टाकीत असते सांबारामध्ये. आणि त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं, त्यामध्ये मी मोहरी टाकली. मोहरी तडतडली की मग जिरं, आणि जिरं मोहरी तडतडून झाली की त्यामध्ये मग आता आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. आलं आणि लसूण जर टाकलं ना, तेल जर गरम असलं तर लगेच झरकातं, त्यामुळे कमी गॅसवरती छानसं परतून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये थोडासा तो सांबर मसाला आणि ते टाकून घेतलेलं आहे. मसालं जे काढलेलं घरामधलंच मसाला मी अवेलेबल आहे ते टाकून घेतलं. आणि मग त्यानंतर डाळ शिजलेली, तर बघू शकता डाळ असली भारी दिसत होती ना, अशीच खावं वाटत होती. डाळ ओतून घेतली आणि त्यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे, जास्त पाणी नाही. आणि छान असे घट्ट असे आपलं सांबार बनवून तयार झालेले आहे. आणि आता छान अशी उकळून घ्यायचं आहे. त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर, घरची कोथिंबीर असली की माप नसतंच, भरपूर असे टाकीत असतो. घरचं ते घरचंच असतं, किती विकतचं आणलेलं पुरत नाही आणि घरचं काही संपत नाही असं मत आहे. त्यानंतर मग गॅस वगैरे पुसून घेतला आणि शेगडीवरती सांबार उकळायला ठेवलं. आणि इथे बघू शकता माझा भात बनवून झालेला आहे. रात्री सकाळसाठी दूध तापून घेतलेलं आहे भात, आणि त्यात त्यांनी चपात्या बनवून घेतल्या होत्या. मी गायांचं दूध काढत असतो तोपर्यंत त्याच्या चपात्या झाल्या होत्या. तर इथे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. तोपर्यंत म्हणलं भांडी घासून आणावा पूर्ण अशी.
गॅसवरती डाळ उकळती तोपर्यंत भांडी घासून आणावी सगळी अशी. आणि ते बघू शकता मस्त असा किचन वाटा क्लीन वगैरे करून घेतलेला आहे. भांडी घासून आणली, फळी लावली ना आता जेवायला घ्यावा. आज पिऊसी नव्हती त्यामुळे मग थोडंसं निवांत होतं, कारण की पिऊसी जर आले ना तर म्हणतात भूक लागली, त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्हाला सुद्धा लवकर उरकावं लागत असतं आणि जेवायला लागत असतं. तर ते आपण आम्ही जेवल्याशिवाय काय जेवत नाही. त्यांना घ्या म्हणलं जेवायला तर नाही, आपण सगळी संगत जेवू. त्यानंतर जेवण वगैरे झालं मी सर्व भांडी घासून आणली. जेवायच्या अगोदर जर भांडी घासली ना तर जेवल्यानंतर थोडीच भांडी असतात, त्यामुळे कंटाळा येत नाही भांडी घासायला. तर आत्यांना शेंगदाणं सोलून ठेवलं होतं, ते आता बरणीमध्ये मी भरून घेत आहे, कारण की उद्या आहे अंगारकी चतुर्थी. त्यामुळे मग शेंगदाणंसुद्धा राहिलं नव्हतं. दिवसभर शेतामध्ये काम असल्यामुळं ना मग संध्याकाळीच काही जी असतात ती कामं करावी लागत असतात. दिवसभर काय टाईम भेटत नाही. मग नंतर मग शेंगदाणं ओतून घेतलं आणि मग साबुदाणासुद्धा भिजायला घालावं म्हणलं. छान असा भिजन संध्याकाळचं भिजायला घातलं आणि छान असा भिजतो, तर ते मी साबुदाणा भिजायला घालीत आहे. साबुदाणा भिजायला घातला आणि त्यानंतर म्हणलं आता आम्हाला उपवास आहे, त्यामुळे मग बाकीच्यांना उपवास नाही, त्यामुळे मग वाटाणा सोलून घेतला होता. आणि वाटाणा ना 2 दिवस सोललेला होता आणि तो फ्रीजमध्ये न ठेवता माझ्याकडून बाहेरच राहिला होता. त्यामुळे ना ते हिरव्या वाटाण्याला ना कोंब आलेला आहे. बघू शकता कसला कोंब आलेला आहे 2-3 वाटाण्याला. आणि तसं जर शेतात जर पेरलं ना तर उगणारसुद्धा नाही. किती खोट्या कामाला जर असतात ना, माझी आजी म्हणायची. तेवढं मोड आलेलं आहे वाटाण्याला. तर म्हणलं वाटाणा साफ करून घ्यावा, मग उद्या सकाळ पटकन मग आपलं शिजायला घालता येतो. उठल्या साफ करीत बसतो. मग आता ते निवडून घेत आहे. तर चला बघ, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.